हाय सगळ्यांना, कसे आहेत सगळे? तर आय होप सगळे मजेत असाल. माझ्याबद्दल किती क्वेश्चन आहेत ना तुम्हाला, सगळ्यांचे उत्तर भेट. काय काढायला लागलास तू? सांग ना मला मग. तू मम्माला नाही सांगणार आपल्या? शिवांश काय काढायला माहिती का पप्पा? बाबो जमलं ना. करा इरेज. का काढलं पण ते मला सांग आता. काय माझ्याबद्दल? थँक्यू. किती छान असतात ना हे दिवस लहानपणीचे. आम्ही त्याला हे कोणी सांगितलंच नव्हतं. त्याला फक्त एवढंच माहिती होतं मम्मीचा बड्डे जवळ आलाय म्हणून, आणि ही त्याला आयडिया आम्ही कोणीच दिलेली नाही. भले त्यांनी व्हिडिओ बघितला असेल किंवा कोणाचं ऐकलं असेल हे माहीत नाही, पण त्यांनी स्वतःच ही ॲक्टिव्हिटी क्रिएट केली. सगळं उठल्या उठल्या त्याला ही आयडिया सुचली. त्यानंतर त्यांनी ती ॲक्टिव्हिटी चालू केली. इकडे त्यांनी हार्ट काढलं, हार्टमध्ये छान असं छोटंसं केक काढलं, इकडे टेडी बिअर पण काढलेलं आहे. मी पूर्ण व्हिडिओ त्याचा आवाज दाखवत नाही आहे का, तर तो आवाज जर दाखवला आणि तुम्ही बोर होताल, म्हणजे कसं त्यांचा लहान मुलांचा आवाज ऐकायला कोण बोर होत नसते. तो आवाज छानच वाटत असते, पण कसं आहे ना त्याचा ते थोडंसं पॉज घेऊन असं त्याचं बोलणं आहे. त्याच्यामुळे मी तो सगळा व्हिडिओ त्याचा पूर्ण दाखवत नाही. वॉईस म्यूट केलेला आहे त्याचा, आणि मी स्वतःचा वॉईस टाकते. त्यानंतर काय होतं, बऱ्याच जणांचे असे क्वेश्चन आहेत माझ्याबद्दल की तुझे घरचे तुला काय बोलत आहेत असं तसं. तर मी तुम्हाला सगळ्याची ह्याचे उत्तरं एका व्हिडिओमध्ये देणारच आहे, त्याच्यामुळे वेट करा. पुन्हा आणखीन काय आहे, तू प्रेग्नेंट आहे का, असे काही बरेच उत्तर येतं. बरेच क्वेश्चन आहे तुम्हाला, ह्या क्वेश्चनचे बरेच आन्सर मी देणार आहेत. तर चला मग आवडीत माझं. तर पुन्हा चहा वगैरे घेतला, छान असं रुटीन चालू झालं. दुपारी मुलं आल्यावर आमचा ह्यातच वेळ जातो आवरण्यामध्ये. त्यानंतर मी काल जी लग्नाला साडी घातली होती त्या साडीची एक जणांनी विचारलं की नाव काय आहे ताई त्या साडीचं नाव. तर त्या साडीचं नाव काहीच नाही दीदी, फक्त ती साडी मला ती 7व्या महिन्यामध्ये नाही का ओटी भरतात त्यावेळेस आत्या आल्या होत्या माझ्याकडे, त्या आत्याने घेऊन आली ती साडी. मला माहीत नाही त्या साडीचं नाव काय आहे, कितीची प्राईज आहे. ती कसं आता दुसऱ्याने दिल्यानंतर आपण थोडीच प्राईज वगैरे विचारणार आहेत. तर ती ॲक्सेप्ट केली ती, मी ती साडी 7व्या महिन्यामध्ये चाललेली मला. आणि त्याचं ब्लाऊज कसं स्टिच केले हे पण विचारलं. तर त्याचं थोडंसं आहे फॅन्सी ब्लाऊज. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ किंवा फोटो एखाद्या व्हिडिओमध्ये टाकेल. आणि खरंच सगळ्यांना थँक्यू. सगळेजण माझे व्हिडिओ ब्लॉग म्हणा व्हिडिओ म्हणा आवर्जून पाहत आहे. असाच सपोर्ट करा. जसं मला इंस्टाला सपोर्ट केला आहे तसंच यूट्यूबला पण सपोर्ट करा, फेसबुकला पण सपोर्ट करा. आणि इकडे आम्हाला जायचं होतं संध्याकाळी बाहेर जेवायला, त्यासाठी आम्ही छान असं आवरून भांडे वगैरे घासून घेतले पटकन. आणि शिवांचा फेवरेट मेनू तिथं होता, तर त्याच्यामुळे त्याला दमच निघायला गेलता. पटकन असं जायचं म्हणलं जेवायला, आणि गेले की त्यांनी जामून स्टार्ट केले खायला. त्याला त्याच्या आजीने पण दिले ते जामून. चला लाईक करा.